हाय, वेलकम टू फायटर्स अकॅडमी. आज आपण बघणार आहे फर्स्ट चॅप्टर ऑफ 8th स्टँडर्ड आहे. बघा, रॅशनल नंबर अँड इरॅशनल नंबर. मे बी रॅशनल नंबर तुम्हाला फॅमिलियर असतील, बट इरॅशनल नंबर आपल्याला या लेसनमध्ये नवीन शिकायचे आहे. बट त्या अगोदर बघू आपण बेसिक एकदा रिवाइज करू. नॅचरल, होल, इंटिजर्स. ठीक आहे. नॅचरल नंबर्स आठवत आहे? नॅचरल नंबर सगळ्यांना माहिती असणार. नॅचरल नंबर काय आहे की 1 पासून स्टार्ट होतात. 1, 2, 3, 4, 5 अप टू डॅश डॅश, यांना आपण नॅचरल नंबर्स म्हणतो. त्यानंतर आहे होल नंबर. होल नंबर जे आहे ते 0 पासून स्टार्ट होतात. 0, 1, 2, 3, 4 अप टू डॅश डॅश. नॅचरल आणि होल मध्ये काय डिफरन्स आहे? नॅचरल नंबर जे आहे ते 1 पासून स्टार्ट होतात ऑनवर्ड्स, आणि होल जे आहे ते 0 पासून स्टार्ट होतात. ठीक आहे. नेक्स्ट वन इज इंटिजर. इंटिजर मीन्स काय की ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह नंबर्स पण असतात, त्याच्यासोबत निगेटिव्ह नंबर्स पण असू शकतात आणि प्लस 0 पण असू शकतो. फॉर एक्झाम्पल नंबर लाईन कन्सिडर करा. नंबर लाईन माहिती आहे, लेफ्ट साईडला मायनस नंबर्स असतात मीन्स निगेटिव्ह, सेंटरला असतो 0 आणि राईट साईडला काय असतं? पॉझिटिव्ह, मीन्स सगळे काय असतात? प्लस नंबर असतात. तेच काय आहे? इंटिजर्स. इंटिजर्स वेगळं काही लक्षात ठेवण्याची गरज आहे का? नाही. मग इंटिजर्समध्ये मे बी मायनस असू शकतात नंबर, 0 असू शकतो किंवा पॉझिटिव्ह नंबर सुद्धा असू शकतात. फक्त फ्रॅक्शन नसतात. इंटिजर्समध्ये फ्रॅक्शन नसतात. समजले? आपल्याला रॅशनल नंबर्स पण शिकायचे आहेत, बट त्या अगोदर ह्या बेसिक कन्सेप्ट काय करा? लक्षात ठेवा. कारण हे फक्त 8thचं बेसिक नाही आहे, 9th आणि 10th मध्ये पण काही जे वर्ड प्रॉब्लेम असतात त्यामध्ये नॅचरल नंबर, होल नंबर विचारलेले असतात. मग कन्फ्यूज होतं की अरे 0 नॅचरल नंबर आहे का? अरे 1 नॅचरल नंबर आहे का? त्यापेक्षा नॅचरल नंबर काय आहे? 1 पासून स्टार्ट होता, हे लक्षात ठेवा. होल नंबर 0 पासून स्टार्ट होता. इंटिजर्समध्ये पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि 0 हे सगळेच त्यामध्ये असतात. ठीक आहे. नेक्स्ट वन इज रॅशनल नंबर. त्याची डेफिनेशन काय आहे ती आधी बघू. द नंबर ऑफ द फॉर्म m डिवायडेड बाय n, इथे डिवायडेड आहे, आर कॉल्ड एज अ रॅशनल नंबर. Here m and n are integers but n is not equals to 0. Rational numbers means काय? m divided by n form. but याच्यामध्ये n हा 0 नको, त्याला आपण रॅशनल नंबर म्हणू शकतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपण लिहिलं 1/2. रॅशनल नंबर आहे. 2 0 आहे का? नाही. n मीन्स हा डिनॉमिनेटर फक्त 0 नको. m आणि n हे काय पाहिजे? इंटिजर्स पाहिजे. त्यांना आपण रॅशनल नंबर असं म्हणतो. रॅशनल नंबर काय समजलं की नंबर इन द फॉर्म ऑफ m डिवायडेड बाय n बट n इज नॉट इक्वल्स टू 0. एवढंच लक्षात ठेवा. याला आपण रॅशनल नंबर म्हणतो. नेक्स्ट बघा, शो द फॉलोइंग नंबर्स ऑन नंबर लाईन, ड्रॉ सेपरेट नंबर लाईन फॉर इच एक्झाम्पल. आता नंबर लाईन तुम्हाला माहिती आहे, जसं की आता आपण फर्स्ट इंट्रोडक्शन मध्येच बघितलं की लेफ्ट साईडला निगेटिव्ह असतात, सेंटरला 0 असतात, राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर्स असतात, ती नंबर लाईन आहे. मग सेम आपल्याला नंबर लाईन इथे ड्रॉ करायची आहे आणि त्यावर हे नंबर जे आहे रॅशनल नंबर हे काय करायचं आहे? आपल्याला तिथे शो करायचं आहे. सपोज मी नंबर लाईन एक ड्रॉ करते. ठीक आहे. थोडीशी माझी लाईन इकडे तिकडे झाली आहे, बट ठीक आहे. ही नंबर लाईन सपोज मी ड्रॉ केली. इथे सेंटरला असतो 0, इकडे 1, 2, 3, सपोज 1, 2 आणि 3. लेफ्ट साईडला असतो -1, -2 आणि -3 ऑनवर्ड, सगळे नंबर्स असतात. आणि मी तुम्हाला विचारलं की शो मी 2, मग तुम्ही लगेच इझिली दाखवणार की येस मॅडम इथे काय आहे? 2 आहे. सपोज मी म्हटलं -3, तुम्ही लगेच इथे शो करणार की इथे -3 आहे. बट हे नंबर इझी आहे. आपल्याला शो काय करायचे आहे? रॅशनल नंबर. मग रॅशनल नंबर कसे शो करणार? बघा, काय करायचं? सिम्पली सेम आपण एक नंबर लाईन ड्रॉ करणार आहे. ठीक आहे. फक्त तिथे मेजरमेंट करताना थोडंसं केअरफुली करायचं आहे. बघा, ही नंबर लाईन आहे. सेंटरला आपण काय लिहिणार? 0. ठीक आहे. आता बघा यांचे डिनॉमिनेटर बघा, तीनही नंबरचे डिनॉमिनेटर काय आहे? 2 आहे. सेम आहे सगळ्यांचे. डिनॉमिनेटरवर इथे सगळं काय आहे? डिपेंड आहे. आता 0 पासून आपल्याला राईट साईडला 1 घ्यायचं आहे, बट लगेच इथे 1 आपण लिहू नाही शकत, बरोबर? कारण हे काय आहे? रॅशनल नंबर आहे. रॅशनल नंबर मग काय? सपोज 1 आणि 2च्या मध्ये जे येतात पॉईंट फॉर्म मध्ये, बरोबर? जसं की 1/2 मीन्स काय असतो? 0.5. 0.5 कुठे येतो? 0 आणि 1च्या मध्ये. मग तसेच हे रॅशनल नंबर प्रॉपर नंबर लाईनचे जे नंबर आहेत त्या तिथे आपण नाही शो करू शकत. ते 2 नंबर्सच्या
मध्ये असतात. म्हणून काय करावं लागेल बघा, डायरेक्ट आपण 1 नाही घेता, इथे 2 आहे बरोबर. मग 0 नंतर 1 2, तेव्हा काय करायचं इथे 1 लिहायचा. त्याच्यानंतर पुढे परत 1 2, मग इथे आपण लिहिणार 2. सेम 1 2 आणि मग काय लिहिणार 3. सेम आपण इकडे करणार 1 2, इथे -1 येणार, 1 2 इथे -2 येणार, 1 2 इथे -3 येणार. समजलं. अशी लाईन आपल्याला काय करावं लागते, ड्रॉ करायची. आता इथे डिनॉमिनेटर 2 होता म्हणून आपण 2 2 चं डिस्टन्स घेतलं. सपोज डिनॉमिनेटर 5 असेल तर तुम्ही काय करणार, 5 चं डिस्टन्स घेणार बरोबर. मध्ये 4 लाईन, 2 नंबरच्या मध्ये किती लाईन्स पाहिजे मग 4. जर 5 डिनॉमिनेटर असेल तर करेक्ट बघा 0 आणि 1 च्या मध्ये किती लाईन्स पाहिजे 4, आणि ती 1 ची कन्सिडर करून मग ती 5th लाईन आपण कन्सिडर करतो. समजलं. जितके डिनॉमिनेटर आहे तितकं काय करायचं, डिस्टन्स घ्यायचं. बघा इथे 2 आहे म्हणून 0 नंतर आपण 1 2, सेकंड प्लेसला 1, त्याच्यानंतर सेकंड प्लेसला 2, मग 3 असं घेतलं आहे. बघा नेक्स्ट त्यानंतर काय आहे, फर्स्ट नंबर 3/2 पॉझिटिव्ह नंबर आहे, मीन्स तो कुठे येणार, राईट साईडला येणार. काय आहे 3/2, मग 3 आहे, 0 पासून काय करायच्या 3 लाईन मेजर करायच्या. बघा मग 0 पासून 1 2 आणि 3 इथे आलं करेक्ट, मीन्स इथे काय आहे हा नंबर 3/2. हा नंबर कुठे आहे बघा 3/2, त्याचं काय होणार फ्रॅक्शन, पॉइंट मध्ये आन्सर येणार, म्हणजे ते 1 आणि 2 च्या मध्ये तो पॉइंट आहे. नेक्स्ट नंबर काय आहे 5/2, पॉझिटिव्ह आहे तर काय येणार राईट साईडला. मग 5 आहे, न्यूमरेटर बघा किती आहे 5, 0 पासून 5 लाईन काउंट करा, 1 2 3 4 आणि 5, मीन्स इथे येणार 5/2. ठीक आहे. नेक्स्ट नंबर काय आहे -3/2, आता हा मायनस आहे म्हणजे कुठे येणार लेफ्ट साईडला. ठीक आहे. काय आहे 3, 0 पासून 3 लाईन काउंट करा, 1 2 3 इथे येणार, इथे हा नंबर आहे -3/2. सिंपल आहे की नाही. बघा अशा पद्धतीने आपण नंबर लाईनवर हे नंबर्स शो करू शकतो. फक्त काय आहे की डिनॉमिनेटर चेक करा, तेवढं 2 त्या नंबर्स मधलं काय करायचं आहे आपल्याला डिस्टन्स घ्यायचं आहे. ठीक आहे, यामध्ये एवढीच ट्रिक तुम्ही ती लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट आहे कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर. कंपॅरिझन म्हणजे काय, लहान मोठेपणा. सपोज मी तुम्हाला सांगितलं इथे 7 आणि 4 आहे, यामध्ये ग्रेटर नंबर कोण आहे, काय करणार तुम्ही 7. आठवतंय आपण असे साइन करायचो बघा. त्यानंतर लेस दॅन, इक्वल, आठवतंय. तर ह्या साइनचा आपल्याला इथे यूज करायचा आहे, म्हणजेच आपल्याला कंपॅरिझन करायची आहे. बट कोणाची करायची आहे, रॅशनल नंबरची. सिंपल नंबर असेल तर आपण इझिली सांगू शकतो की 7 ग्रेटर आहे, 4 स्मॉलर नंबर आहे. बट रॅशनल नंबर मध्ये तसं नसतं, त्यासाठी काही रूल्स आहेत, ते रूल्स आपण बघूया. द फॉलोइंग रूल्स आर युजफुल टू कम्पेअर द रॅशनल number. If A/B and C/D are rational numbers such that B and D are positive and बघा A/B मीन्स कोणते तरी 2 रॅशनल नंबर आहे आणि त्यामध्ये फक्त डिनॉमिनेटर काय पाहिजे पॉझिटिव्ह पाहिजे, निगेटिव्ह नको, आणि 0 तर नसणारच आहे कारण रॅशनल नंबर डिनॉमिनेटर मध्ये 0 नसतो. बघा फर्स्ट कंडिशन काय आहे, सपोज A × D केलं क्रॉस मल्टिप्लाय. बघा A/B आहे आणि C/D आहे, यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आणि त्या क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये सपोज A × D किंवा A × D जर हा लेस असेल B × C पेक्षा, तेव्हा हा फर्स्ट नंबर जो आहे तो सुद्धा काय असतो स्मॉल असतो. समजला, हा आहे फर्स्ट रूल. सेकंड रूल, सपोज A × D आणि B × C या दोघांचं मल्टिप्लिकेशन इक्वल असेल तर दोन्ही रॅशनल नंबर सुद्धा काय असतात इक्वल असतात. त्यानंतर थर्ड आहे, सपोज A × D याचं जर मल्टिप्लिकेशन ग्रेटर असेल तर हा फर्स्ट नंबर सुद्धा काय असतो ग्रेटर असतो. हे आहे त्या कंपॅरिझनचे रूल. समजले रॅशनल नंबरचे कंपॅरिझन कसं करणार. ठीक आहे, आपण काय करू एक्झाम्पल्स बघूया. कम्पेअर द फॉलोइंग नंबर्स -7 -2. आता बघा सपोज -7 आहे आणि -2 आहे. आता फक्तच आपण लिहिलं असतं की 7 आणि 2 बरोबर. समजा मी फक्त काय लिहिलं 7 आणि 2 आणि विचारलं की यामध्ये ग्रेटर नंबर कोण आहे आणि स्मॉलर नंबर कोण आहे. ग्रेटर कोण येणार बघा 7. बट इथे झालं काय आहे, यांना मायनस साइन आहे. मायनस साइन जर असेल तर काय होतं की जो स्मॉलर नंबर असतो तोच कोण असतो ग्रेटर. मग इथे -2 काय येणार ग्रेटर. का, कारण आपल्याला नंबर लाईन माहिती आहे. बघा सपोज इथे 0, इथे -1 -2 -3
-4 अप टू -7 असं असतो बरोबर. 0 पासून फर्स्ट कोण येतो -2 म्हणून -2 काय आहे ग्रेटर. सपोज दोघांना जर निगेटिव्ह साइन असेल दोन्ही नंबर्सला तर जो स्मॉलर नंबर असेल तोच काय तो ग्रेटर. इथे जरी 7 ग्रेटर वाटतो बट दोघांना मायनस साइन आहे त्यामुळे -2 ग्रेटर आहे. नेक्स्ट 0 अँड -9 डिवायडेड बाय 5. आता हे लक्षात ठेवा कोणताही मायनस नंबर असेल त्याच्यापेक्षा 0 हा ऑलवेज ग्रेटर असं असतो. जरी 0 आपल्याला दिसताना छोटा दिसतो आहे बट हा नंबर काय आहे मायनस आहे म्हणून 0 इथे काय येणार ग्रेटर येणार. ठीक आहे. त्यानंतर आहे डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर. डेसिमल रिप्रेझेंटेशन, डेसिमल म्हणजे काय पॉईंट. सपोज 2.5 1.6 अशा फॉर्ममध्ये जे असतं त्याला आपण डेसिमल रिप्रेझेंटेशन म्हणतो. आपण एक एक्झाम्पल सॉल्व्ह करू. -103/5 काय करायचं आहे याचा डेसिमल रिप्रेझेंटेशन किंवा डेसिमल फॉर्म करायचा आहे. डेसिमल फॉर्म करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागतं बघा डिव्हायडेशन. जरी याला मायनस साइन आहे थोडा वेळ ते मायनस साइन काय करा बाजूला ठेवा आणि डिव्हायडेशन तर सगळ्यांना येतं. 5 ने 103 ला काय करा डिव्हाइड करा. ठीक आहे बघा आन्सर किती येणार 20.6 बट इथे काय आहे मायनस साइन त्यामुळे त्याचं डेसिमल रिप्रेझेंटेशन काय येणार त्या आन्सरला मायनस साइन येणार -20.6. हे आहे आपलं फायनल आन्सर. झालं डेसिमल रिप्रेझेंटेशन. समजलं. फक्त या डेसिमल रिप्रेझेंटेशन मध्ये 2 टाइप येतात. आता इथे बघा रिमाइंडर 0 आला त्यामुळे आपलं आन्सर स्टॉप झालं. काही जे एक्झाम्पल असतात त्यामध्ये रिमाइंडर 0 येतच नाही किती पण करत जा तरी पण 0 येत नाही. मग तेव्हा काय करायचं वरती आपण बार देतो बरोबर. कंटिन्यू एकच नंबर जर रिपीट होत असेल इथे क्वोशंट मध्ये त्याला आपण वरती काय करतो बार देतो. समजलं. याला आपण डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर म्हणतो. त्यामध्ये काय करतो आपण फक्त डिव्हायडेशन. ठीक आहे.